बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी आहे ती बारामतीतून। बारामतीत अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा पार पडला। यावेळी छगन भुजबळ भाषणासाठी येताच मराठा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। बारामतीमध्ये अजित पवार गटाच्या मेळाव्यामध्ये नेमकं काय काय घडलं पाहूया या रिपोर्टमधून। बारामतीत अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा झाला। विधानसभेपूर्वी अजितदादांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। जमलेले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेनंही जोरदार समर्थन केलं। पण भुजबळ भाषणासाठी आले आणि एकच गोंधळ सुरू झाला। एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यातून मराठा समाजाला अजित पवार हवे, पण अजितदादांसोबतचे भुजबळ नको असं चित्र स्पष्ट दिसलं। या ठिकाणी नवनिर्वाचित राज्यसभा खासदार आणि विधान परिषद सदस्य यांचा सन्मान होतो। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी भुजबळांची भूमिका आहे, तर छगन भुजबळ हेच मराठा आरक्षणातला अडथळा असल्याची मनोज जरांगेंची भूमिका आहे। त्यामुळे छगन भुजबळांविरोधात मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे। भुजबळांविरोधातला हाच आक्रोश अजित पवार गटाला भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या सर्व गोंधळातही भुजबळांनी आपला पवित्रा सोडलेला नाही। बारामतीतनं फोन आला म्हणून विरोधकांनी बहिष्कार टाकला असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला। पुढे भर सभेत ओबीसींनी तुमचं काय घोडं मारलं असा सवालही केला। महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं, परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला। तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळवर असेल, पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय। मराठा कार्यकर्त्यांचा वाढता आक्रोश पाहून भुजबळांनी आपलं भाषण आवरलं। मात्र भुजबळांच्या या आरोपाला सुप्रिया सुळेंनीही प्रत्युत्तर दिलं। फोन आल्याचे पुरावे दाखवण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली। प्रूफ आहे का त्यांच्याकडे? सीडीआर काढून बघू ना कोणी कोणाला। काय फार अवघड नाही का? पण ताई तुम्हाला असं वाटत नाही का गरजेचं होतं यासाठी जाणं? आम्ही प्रस्ताव मागितला होता, मी स्वतः ऑफर केले। मी गेले 10 वर्ष आरक्षणावर हे आता बोलताय। मी 10 वर्ष कुठे पाडलं पाहिजे, कुठे बोललं पाहिजे आरक्षणाबद्दल? संसदेत। राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचं वातावरण निर्माण झालं। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून भुजबळांनी सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाला विरोध केला। वेळ पडल्यास त्यांनी महायुती सरकार विरोधात जाण्याची तयारीही दाखवली आहे। पण भुजबळांचा हाच विरोध आता शरद पवार गटाच्या पथ्यावर पडणार का अशी शंका आजच्या घटनेनंतर उपस्थित झाली। देवा राखुंडे, एनडीटीव्ही मराठी, पुणे।